कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण गुरुचरित्राचे पारायण ऐकत आहोत. आज आपला 5वा अध्याय आहे. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण केल्यानंतर मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, पुण्य मिळते आणि चित्त आणि मन शुद्ध होते. आपल्या या कथा या चॅनलवरचं साहित्य ऐकायला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तांसी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. एका भक्ता नामधारका अंबरीशान कारणे विष्णू देखा. अंगीकारिले अवतार एका मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्यकूर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होनी मागुती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण तुरुंगारूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनांचं दुष्ट हनन करावया. द्वापारांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कोळी. आचारहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन तारणार्थ अवतार घरी श्री गुरुनाथ. सागरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवनिता आराधी श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राजा जाण. तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यांगता पूजा करी भक्तिभावे. ऐसा असता वर्तमानी पतिसेवा एकमनी. अतिथी पूजा सगुणी निरंतन करीतसे. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी विप्रा घरी ते दैका. न जेविता ब्राह्मण घरी दत्त भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात करी प्रसन्न झाले तये वेळी. त्रैमूर्तींचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धावोनी चरणी नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे तयेसी माग माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणितसे. ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे करद्वय जोडूनी नाना परी स्तवोनिया. म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे जे आर्ता पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाखाणिती. केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधे. मिथ्यानो हे तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले पड अढळ. विभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार तया लागी धारिसी अवतार. ब्रीद असे चराचर 14 भुवना माझारी. आता माते वरदेसी वासना असे माझे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया. माझे मनेची वासना पुरवावी जगज्जीवना. अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा लागतसे. ऐकोनीतीयेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण. करधरिला आश्वासन सांग जननी म्हणतसे. तव बोलिती पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत नव्हते स्थिर उपजमृत. जे वाचले त्या आता असत अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येते गुणी पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद्य वेद सदृशान तुम्हा सारिखा दातारा. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ जनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी. उद्धारिल तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याचे बोली ये हरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसे विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल. मध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येताती तये वेळी. मुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खूण. तयाचा वास जाण पांचाळेश्वर नगरात. नाना वेश
भिक्षुकरूप दत्तात्रेय येती साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विपस्त्री म्हणे पतीसी अजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेवता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे ऐकोनी सतीच्या बोला विप्रमनी संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णुसी आम्ही साक्षात करे येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रैमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जेवर लागली समुख्य आता पुत्र होईल भ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भोर होऊनी राहिले दोघे निश्चित मनी होती जाहली गार्भिणी विप्रस्त्री परियेसा ऐसे नवमानस क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी विप्रे स्नान करोनी केले जातक धर्म तये वेळी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तयती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु एकोनी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धारिता आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवितो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तरावया वर्तत असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसातक अतिविस्तारी म्हणे लागला तये वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलिती आपणात आचार व्यवहार प्रयश्चित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विजवरांसी वर्तता ऐसे तयांसी झाली वर्षे षोडसी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह तुम्ही माझा सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमुचे तिये जवळी ते स्त्रिये वाचुनी आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरीन म्हणे तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योगा स्त्रिये वाचुनी नारी बोलधरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रैमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथांसी एकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितली जे खूण सत्य झाली म्हणतसे आताची या बोलासी मोडा घालिता परियेसी विघ्न होई त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी ऐसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपुले मनी पित्राभूमिक जनक जननी होती आशा आम्हा लागोनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसी मनी व्याकुळीत डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेहे करोनिया देखोनी मातेचे दुःख संबोधित परमपुरुष उठवूनी स्वहस्य देख अश्रुपात पुशितसे न करे चिंता अहो माते जे मागसी ते देईन तू ते दृढ करोनी चित्ता ते रहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण राक्षसी आम्ही वृद्धान लागून दैन्या वेगळे करोनी पुत्र असती आम्हा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्यात ते पोशिला आता कोण आम्हा कवण रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकी अमृतदृष्टी करून पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टचरणाधिक वेदाशास्त्राजी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊन धरती चरण कृतार्थ झालो म्हणून या आश्वासुनी तयावेळी दिदलावर तत्कळी पुत्रपौत्र नांदा प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा करी जनकजननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी भालमुक्त हे निश्चये ऐसे बोलोनी तयांसी संबोधितसे मातेसी पाहोनी या दोघा पुत्रांसी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायु हे निश्चय धरिवो मानसी कन्यापुत्र होसिल यांसी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत सहचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाले परियेसी पावला त्वरितपुरी काशी गुप्त रूपे होता तेथे ते निघाला तेथोनी बद्रीवीना भेटी घेऊन या नारायणा अवतार असे आपण कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धमुनींचे वचन विनवी नामधारक आपण ते परिसा श्रोते जण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमथा
कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे दत्तात्रेय अवतारक कथनं नाम पंचमोऽध्याय समाप्तः. श्री श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 78. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण सध्या श्री गुरुचरित्रांचं पारायण ऐकत आहोत. आज आपण अध्याय 6 पाहणार आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण केल्याने मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, पुण्य मिळते, चित्तशुद्धी होते आणि मनाला समाधान मिळते. आपल्याला जर या कथा चॅनलवरच्या कथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी, स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाश केला जी आम्हासी. गुरुपीठे आद्यंत त्रैमूर्ती होऊन आपण तीर्थे करावी किंकारण. विशेष असे काय गोकर्ण म्हणोती केले गाया तया स्थान. तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडोनी प्रीती करी. कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. एका शिष्या शिखामणी तू वापुशले जे का प्रश्नी. संतोष झाला अंतःकरणी सांगेन चरित्र श्री गुरूंचे. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणांसी नामधारक प्रीतिकारे. ऐकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धांचे मन. सांगतसे विस्तारून गुरुचरित्र परियेसा. तुझकरिता आम्हासी लाभ झाला असे मानसी. गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी ते होय. म्हणे त्रैमूर्ती अवतारोन तीर्थे हिंडे केवी आपण. विशेषी पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हा ते. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण उपदेश करावया. विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जाण. याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाया. गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य. एकचित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका. त्या तीर्थांचे आदी अंती सांगेन तुम्हा विस्तृती. जे पूर्वी वर लाधले असती अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव ऐसे एका. आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठले ते. शिष्य म्हणे सिद्धांसी तीर्थ महिमा वनिसी. विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्तारोनी सांग मज. ऐसे शिष्य विनवित एकोनी बहुसंतोषत. निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ. नित्य करी शिवपूजन पूजेविन न अन्न घे. ऐसे करीती एक दिन न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुनी पूजी ऐसे संतोषिनी. भक्तपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर. नामतया दशशीर आला तेथ वेगवेत्तर. मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी. पुसे पूया काय करीसी पूजा काय करीसी. माता सांगे विस्तारेसी लिंग पूजिले मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणवीसी. मृत्तिकेचे लिंग पूजिसे अभाग्य आपुले म्हणतसे. मागोती म्हणे तियेसी पूजिता फळ काय यासी. कैकय सांगे पुत्रासी कैलासपद पाविजे. रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपासी. देईन हे निश्चयेसी सायास कावो करीत्येसी. ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण. आणीन त्वनी उमारमण कैलासासहित लंकेसी. पूजा करी व स्वस्थ चित्तेसी. मृत्तिका लिंग का करीसी. म्हणून निघाला त्वरितेसी. मनोवेग निशाचर पावला त्वरे शिवपुरासी. शुभ्ररम्य पर्वतासी धरोनी हालवी क्रोधीसे. विसबाहू भुजाबळे आंदोळले कैसा कैलास भुवन. उपटी तसे तो रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी सप्तपाताळ आंदोळले. फणा चुकवी शेष आपण कूर्म भ्याला कापोन. भयचकित देवगण कमरपूर कापतसे. कंप झाला स्वर्गभुवन सत्यलोक विष्णुभवन. येरू पडतसे गडबडोन म्हणोती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपयामान. भयभीत गिरिजा आप होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी. आंदोळतसे सभेसी पळो पाहत निर्धारे.
नगरात झाला अकांत बैसले ती तुम्ही स्वस्थ करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण माझा भक्त परियेसी खेळ तसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्षक शूलपाणी समस्त देव गणाते एकोनी उमरेची विनंती शंकर चेपिला वामहस्ती दाही शिरे भुजांसहिती दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणोनी त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आला तुझे चरणी मरण कैसे भक्तांसी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार स्वशिरे छेदोनी परिकारे तंतू लाविले निज अंतरे वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे गण स्वरयुक्त गायन करी लंकानाथ तयांची नामे विख्यात सांगेने एका एकचित्ते आठ ही गण प्रख्यात उच्चारितसे लंकानाथ मगण ब्राह्मण प्रख्यात नगण क्षत्री विशेष भगण वैश्य ज्ञानेसी तगण क्षुत्रवर्णेसी जगण दैत्य परियेसी रगण प्रत्यक्ष च्युतगुणे सगण तुरंग रूपेसी यगण युद्ध परियेसी विस्तारीन गानयेसी लंकापती रावण गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुणसे रौद्रवीर बीभत्सेसी गायन करी अतिउल्हासी वेणू वाजवे सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने जंबूद्वीप व्यासजासी षड्जस्वर नामपरियेसी कंठी हुनी उपजजासी मयूरस्वर अलापित उत्तमवंशी उपजयासी गिर्वाणकुळी ब्रह्मवशी पद्मपत्र वर्णपर्येसी वन्नी देवता शृंगार रसे द्वितीय स्वर ऋषभासी जन्म लक्षद्वीपासी उपज हृदयस्थानेसी चातस्वर आलपित प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुत रस ऐसी वीणा वाजवी रावण तृतीय स्वर गंधारेसी गायन करी रावण परियेसी कुशद्वीप वासजासी नासिक स्थान अवधारा आजस्वर आलापात्यासी गिर्वाण कुलवैष्णवसी सुवर्णकर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुतरसे मध्यमस्वर चातुर्थक क्रौचद्वीप वास ऐक ओरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौरस्वरे आलापित गिर्वाणकुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूपसुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मीदेवता करुणारस शाल्मली द्वीपभूमीसी जन्म पंचमस्वरासी कंठी उपजोनी नादासी कोकिळा स्वरे गातसे ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपत्यासी गणनाथ देव हास्यतसे श्वतदेपी जन्मव्याख्य स्वर असे नामदैवत ललाटस्थान नादव्यक्त दुर्धर स्वरे आलापी देखा ऐसा दैवत स्वरासी विभत्सरस अति उल्हासी गाय रावण परियेसी ईश्वराप्रती भक्तीने पुष्करद्वीप उपजे त्याशी निषाद स्वर नाम परियेसी उत्पत्ती तालव्य संधीसी गती हस्तीस्वरे गातसे अंसुरवंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्णपाटली तुंबरमुनी देवता जवळी सूर्यदेवता अवधारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असेनिका येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ रागसहित रागणीसी गायन करी सामवेदासी श्रीरागादी वंसतासी आलाप करी दशशिर भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यासयोगी लंकानाथ शिवप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्राविड रागी कौशिकमाळी देवगंधार आनंदलिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकाली मंजिरेसी गौडकी दशाक्षी हरिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जर सहित लेळावली रागललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशाशिर त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सैधवा माळाळी एका गायन करी लंकनाथ बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुवाधवीसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन रागवल्लभ मधुरीसी रावेरी रागहर्षी विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने शिर कापुने आबुले देखा यंत्र केले करकमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशशिर आपण प्रातकाळी करी गायन अष्टराग परियेसा
मध्यान्ह राग वेळोवेळी दंचका दशांक भैरव करी भूपाळी मल्हाळ धनाश्री बंगाली प्रातकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडक्री अहिरी कौशिकेसी मध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा तुरंजी तोडी माल श्रियेसी दशांक पंचम परियेसी अपहृय वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रीती गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी देविकी पट मंजिरेसी वसंतुरागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबचिये रावणाचे भक्तीसी प्रसन्न होईल ईश्वर त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्न त्रिनेत्रेसी उभा राहुनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुरानन माझा जाशी ते हे 30 कोटी देव हर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्नी सारिखा सेवा करी वस्त्रे धूत अतिकुसरी यम माझा आज्ञाधारी निरोप वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भात्र स्थान समुद्र माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेले त्वरित ऐका जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणून दिधले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शतशत जप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एकचित्ते वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते पावती अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही गापरियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझे नगरी 3 वर्षे पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लाधोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते वैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि कदिदला असेवर तुझी ईश्वर होशील वर्षे 3 पूजली आसी तुझी माझे स्वरूप होशी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसावर लाधून गेला रावण संतोषोनी ते 33 कोटी देव कोठोनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटसी न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी नारदा विनवी करजोडोनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही या ब्राह्मणासी तयासी उपाय काय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्राह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्येश्वरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तात्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा वरीची म्हणे विष्णूसी प्रतिकार कराव्या वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा 33 कोटी देवांसी घातले असे बंदिसी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊनी गेला राक्षसचांग आता रावण नाही भंग तेची होईल ईश्वर त्वरित उपाय करावयासी पुढे जड होईल तुम्हासी निर्दळावया राक्षसांसी अवतारोनी तुम्हीच यावे ऐसे विनवनी चतुरानन मनगोपोनी नारायण कार्य नासले म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य कारागृही असती समस्त केवी सुटती सांग आम्हा ऐसे दुराचिरायासी वर देता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारे तो ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयांचे भक्तीशी विशर पडला आम्हासी संतोषी दिदले प्राणलिंग
आपुले शिरछेदोनी देखा वीणा केला स्वहस्तका सप्तस्वर वेदाधिका गायन केले संतोषे जरी मागता पर्वतीसी देती सत्यपरियेसी भुली पडली भक्तींसी लिंग नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायास हो दत्तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देव विज्व लोकांसी पीडा करीती बहुवशी कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी की नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घंटा झाल्या आता ऐकताच शिववचन उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया बोलवुनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेसी देखा मार्गी जाऊनी जयासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐकोनिया श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघोनी गेला मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ नारदाते पाठवुनी विष्णू विचारी आपुल्या मनी गणेशासी बोलवुनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलवुनी श्री गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयांसी तुझ नेणता रावण देखा घेऊन गेला विधान ऐका प्राणलिंगा अतिविशेखा नेले शिवाजवळुनी आतात्वा करावे एक रावणापाशी जाऊन देख कपट कुरूपे कुब्जक बाळवेध धरोनिया वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्यावंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंगभूमीसी शौचाशन मन समयासी आपणाजवळी न ठेविजे बाळवेशे तू वाजावे शिष्य करूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुने संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती तुवा ठेवावे तत्काळ क्षिती लिंग राहील तेथेची येणे परी श्री गणेशासी शिकवी विष्णू परियेसी संतोषुनी हर्षी भातुके मागे तये वेळी लाडू तिळव पंचखाद्य इक्षुक खोबरे दालिम आद्य शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी चणे भिजवून आपणासी तांदूळ लाया साखर ऐसी त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शानगधरे भिक्षित निघाला वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेश धरुनी गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे उभा ठाकला रावणापुढे कवन कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा तेणे प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिदले परियेसी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता लिंग लाधलासी अद्भुतता जाणो आम्ही अद्यंत दाखवी लिंग आम्हासी कुणे ओळखू परियेसी लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी नारदाची या वचनासी न करी विश्वास परियेसी दाखवी तसे दुरोनी लिंगासी व्यक्त करोनी त्या समयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार वैसा सांगेन तुझ बहु सुरसा बैसोनी एके स्वस्थ चित्ते लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणिले तयासी एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्ण गिळूनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समेसी ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधियेसी मृग मारिले परियेसी भिक्षिले मेदतये वेळी तयांसी होती 3 शृंगे खाली असती 3 लिंगे तिघी घेतली 3 भागे प्राणलिंगे परियेसा लिंग महिमा एककानी जे पूजिती वर्षे तिनी तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंग असे जयस्थानी तेची कैलास जाण मनी महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिक एक बर्वे सांगेन एक एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरासी संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटेस होई तुझनिशी संध्यालोप होईल आम्ही जाओ संध्यावंदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा इतुकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणापुढे चाचरी समिधा तोडी कौतुके रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळीसी संदेह घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आम्हासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समयी झालो निशी काय करू म्हणत असे
तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परे हिंडत असे नदीतीरी देखिला रावणे तये वेळी मनी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत न करी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्थ चित्तेसी लिंग असेल तयापासी बाळक असे हे निश्चयसी म्हणून गेला तयाजवळी देखोनिया दशशिर पळतसे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी रावण म्हणे तयासी तू कवण बा सांग आम्हासी माता पिता कवण तुझसी कवण कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी कवण्या कारणा बामुच्या बाळे बापे तुझ्या ऋणा काय द्यावे सांग मज हासोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळका कवणाचा कुमर प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगासी रुद्राक्षमाळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी वृषारूढ उमा सरसी जननी ते जगन्माता इतुके आम्हासी पुसतोसी तुझ देखता भयमानसी बहुत वाटे परियसी सोड आता हात जाऊ दे रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझं काही नसे आमुचे नगर लंकापूर रत्नखचित असे सुंदर आम्हा सवे चल सत्वर देवपूजा करीत जाई जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियसी तुझे राहावे सुखे मजपाशी म्हणे रावण तये वेळी ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जातांची न येऊ तुझ्या नगरासी सोड जाऊ दे घरासी क्षुधे पीडतो बहुवासी म्हणून भिक्षितो भातुके इतुके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका संबोधित लिंगधरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी बाळकी विनवी तयासी न लिंगधरे परियसी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतिसे तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म मडेल घडेल तुझ लागी नानापरी संबोधित लिंग देत लंकानाथ संध्या करावया आपण त्वरित समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी तयासी उभान विनवी तसे रावणासी जड झालिया आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी बोलवीन तुम्हासी वेळ लागलिया परियसी आपण ठेवीन भूमीवरी ऐसा निर्धार करोनी उभा गणेश लिंग घेऊनी समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुके अर्धे समय रावणासी बोलवी गणेश परियेसी जड झाले लिंग आम्हासी सत्वर घेघा म्हणतसे न्यासपूर्वक अर्ध्य देखा रावण करी अतिविवेका हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणूनी आणि क्षणभर राहुनी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारीन समस्त देवांते साक्षी करीत लिंग ठेवित भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी संतोष जाहला गगनी पुष्पे वर्तती सुरवर अर्घ्य देवोनी लंकेश्वर निघोनी आता सत्वर लिंग देखिले भूमीवर मनी विकळ जाहला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदने रडे तो एका भूमीवरी लोळतसे म्हणे माझी या पित्यासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले मज बाळकासी म्हणून रडत निघाला तो मग रावण काय करी लिंग धरून या दृढ करी उचलू गेला नाना परी भूमीसहित हालतसे कापे धरणी तये वेळी रावण उचली महाबाळी न ये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले आणिक असे अपार महिमा सांगत असे अनुपमा स्कंद पुराण वर्णिला सीमा प्रख्यात असे परियेसा एकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषून पुनरपी चरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमथा कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम शिष्ठोऽध्यायः समाप्तः। ओवी संख्या 191। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।